नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यातील धान्य वितरण ठप्प, सर्व्हरमधील बिघाडामुळे 10 दिवसांपासून लाभार्थ्यांची गैरसोय, लाभार्थ्यांना सर्व्हरच्या बिघाडाचा फटका. सर्व्हर डाऊन असल्यानं राज्यभरात रेशन वाटप थांबलं. आठवड्यानंतरही सरकारचं दुर्लक्ष, सरकारचं लक्ष केवळ लाडक्या खुर्चीकडे आणि कमिशनकडे, रोहित पवारांची टीका. ई-पॉश मशीन बंद असल्यामुळे नांदेडमधील रेशन लाभार्थी त्रस्त, निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे तोडगा काढण्याची मागणी. हिंगोली जिल्ह्यात 20 जुलैपासून स्वस्त धान्याच्या अनेक दुकानात धान्य वाटप बंद. ई-पॉश मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आल्यानं धान्य वाटप बंद. भंडाऱ्यात पॉश मशीन बंद असल्यानं 15 दिवसांपासून लाभार्थी राशनच्या धान्यापासून वंचित. रत्नागिरीत सुद्धा पॉश मशीनला नो रेंज, धान्य वितरणात अडचणी. छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीमध्ये 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारणीसाठी मुंबईत सामंजस्य करार. 8,000 जणांना प्रत्यक्ष तर 16,000 जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार. अमित ठाकरे उद्या अकोल्यात मालोकार कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार. अमित ठाकरे आणि कर्णबाळ दुनबळे उद्या अकोल्यात जाणार. शिंदे समितीला मुदतवाढ दिल्याच्या निर्णयाचं स्वागत, पण फक्त मुदतवाढ नको, कुणबी नोंदी शोधायला सांगा, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. पुणे बंगळुरू महामार्गावरील खड्ड्यांवरून काँग्रेस आक्रमक. रस्ता बांधकाम सुरू असेपर्यंत टोल आकारू नये. 3 ऑगस्टला काँग्रेस पुणे बंगळुरू टोल नाक्यावर आंदोलन करणार. पृथ्वीराज चव्हाणांची माहिती. चंद्रपूरच्या पूरग्रस्तांच्या वाढीव मदतीसाठी प्रयत्न करणार. शासकीय मदत वाढवण्यासंदर्भात मंत्रिमंडळात मुद्दा मांडण्याची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांची ग्वाही. वर्ध्यात खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक. खड्ड्यांवरून लाडका खड्डा योजना सुरू करण्याची मागणी. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटलांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. धाराशिवमध्ये भाजपला धक्का. नांदेडच्या जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. नाना पटोलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. सुहास पाटील हे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून सचिन आहेर इच्छुक उमेदवार. महायुतीच्या जनसंवाद मेळाव्यात आहेर यांना उमेदवारी देण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी. वर्ध्यात संभाजी ब्रिगेडकडून विशेष जनसुरक्षा विधेयकाविरोधात प्रतिकात्मक बेडी आंदोलन. विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी. परभणीमध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात पवार गटाच्या महिला आघाडीची निदर्शनं. शहरातील महात्मा फुले पुतळा परिसर, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडांकडून विकास कामांचं भूमिपूजन. पुढच्या निवडणुकीत घड्याळ चिन्हावर लढून निवडून येणार, दरोडांकडून विश्वास व्यक्त. सोलापूरच्या चिखलठाण ते कुगाव रस्त्याच्या कामाचा आमदार संजय मामा शिंदेंच्या हस्ते शुभारंभ. या रस्त्यासाठी 13,50,00,000चा निधी मंजूर. धाराशिवमधील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध. अत्यंत बेभाव दरात जमिनी खरेदी केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. 16 ऑगस्टला बेमुदत आमरण उपोषणाचा शेतकऱ्यांचा इशारा. सिंधुदुर्गमध्ये काजू अनुदानाविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी. नांदेडमध्ये वंचितच्या ओबीसी बचाव यात्रेच्या बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो. 2 ऑगस्टच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर लोहा शहरात बॅनरबाजी. बॅनरची सर्वत्र चर्चा. नांदेड जिल्ह्यातील हदगाबाद सकल ओबीसी समाजाचा मोर्चा. मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण न देण्याची मागणी. वर्ध्याच्या हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. शरद पवार गटाचं हिंगणघाटच्या तहसीलदारांना निवेदन. गडचिरोली तालुक्यातील नगर पंचायत कार्यालयाला नागरिकांनी कुलूप ठोकलं. पाणी पुरवठा, स्वच्छतेसह अनेक तक्रारींवरून नागरिक हैराण. महिलांनी पुढाकार घेत कार्यालयाला कुलूप ठोकलं. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. माणगाव, महाड, पोलादपूर जोरदार पाऊस. काळ नदी दुथडी भरून वाहते. जळगाव जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात 61% पाऊस, तर गिरणा, अंजनी, भोकरबारी, बोरी आणि मन्नाड प्रकल्प भरण्यासाठी अद्यापही पावसाची अपेक्षा. कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी पूरग्रस्तांनी घरी परतण्याची घाई करू नये. सांगली जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. पाणी पातळीत घट असली तरीही कोयनेतील वाढीव विसर्गानं भीती. वाशिम जिल्ह्यात अडाण नदीला पूर. नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली. खरबी, गणेशपूर, मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक बंद.
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील गिव्हा कुटे येथील सिंचन तलाव ओव्हरफ्लो तर सकल भागात पाणी साचल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान. पुण्याच्या इंदापुरातील उजनी धरण 50% भरलं. 2 महिन्यात उजनी धरणात 60 टीएमसी पाणी साठा. धरणात 21,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. गोंदियातील इटियाडोह धरणात 100% पाणी साठा. 2 महिन्यात 719.75 मिलीमीटर पाऊस. सततच्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 1306 घरांची पडझड. पुराच्या पाण्यात 25 जनावरं वाहून गेली. 5 जणांचा मृत्यू. रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा अळुस्कुरा घाटाचं सौंदर्य खुललं. पावसाळ्यात बहरलेल्या घाटाचं सौंदर्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. यवतमाळ जिल्ह्यातील येळाबारा धबधबा प्रवाहित. वाघाडी प्रकल्प पूर्णतः भरल्यानं धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. जालन्यातील भोकरदन तालुक्यातील म्हैसाघाट धबधबा ओसंडून वाहतोय. मनमोहक धबधब्याची पर्यटकांना बुरळ. राज्यात खरीपाची 96% पेरणी. मका, सोयाबीन, उडदाचा उच्चांकी पेरा. राज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे पेरणीचा टक्का वाढला. अतिवृष्टीमुळे राज्यातील सोयाबीन, कापूस आणि भाजीपाल्याला सर्वाधिक फटका. 127 तालुके बाधित. 1 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी. सोलापुरातील करमाळ्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी बहुजन संघर्ष सेनेचं आंदोलन. बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे घेऊन व्यापारी फरार. शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडकले. शेतकऱ्यांची मलकापूर पोलीस ठाण्यात तक्रार. वाशिममध्ये तुरीच्या दरात मोठी घसरण. तुरीचे दर 11,000 रुपये प्रति क्विंटलपेक्षाही खाली घसरले. शेतकरी आर्थिक संकटात. मुसळधार पावसामुळे चिकूचे भाव गडगडले. डहाणूमध्ये लिलाव बंद झाल्यानं चिकू उत्पादक शेतकऱ्यांचा दररोज किमान 10 लाख रुपयांचं नुकसान. हिंगोलीत सतत पडणाऱ्या पावसामुळे कापूस, सोयाबीनसह इतर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून पिकांवर कीटकनाशक फवारणी. बंदीनंतर उद्यापासून खोल समुद्रातील मासेमारी सुरू होणार. नव्या मच्छीमारी हंगामासाठी मच्छीमार नौका सज्ज. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मच्छीमारीसाठी समुद्रात जाता येणार. इंद्रावती नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे गडचिरोलीत पूरस्थिती कायम. गडचिरोलीतील आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग चौथ्यांदा बंद. जवळपास 100 गावांचा संपर्क तुटला. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लोणीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जनविचार स्वाभिमान यात्रा. स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू इंगोलेंच्या नेतृत्वात यात्रा. नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात स्वराज्य संघटना आक्रमक. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. बीड गावातील अतिक्रमण काढण्यासाठी स्थानिक आक्रमक. शेकडो ग्रामस्थांचा तहसील कचेरीवर मोर्चा. बीडच्या धानोरा रोड रस्त्याच्या प्रश्नावरून नागरिक आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शालेय विद्यार्थ्यांचा ठिय्या. ठाण्यातील घोडबंदर रोडवर 3 महिन्यात 12 अपघात आणि 2 जणांचा मृत्यू. घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त. बांधकाम विभागाकडे खड्ड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. इचलकरंजी सांगली महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची चाळण. खड्ड्यामधून वाट काढताना वाहन चालकांची तारेवरची कसरत. बीडच्या परळीमधील श्यामप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर मोठे खड्डे. पुलावरून वाहतूक करताना वाहन चालकांची कसरत. खड्डे बुजवण्याची वाहनधारकांची मागणी. सोलापूर आगारातील राज्य परिवहन विभागाच्या वाहन चालकांच्या विश्रांतीगृहाची दुरवस्था. महामंडळाकडे सोयी सुविधा सुधारणा करण्याची मागणी. जळगाव एसटी विभागाला पांडुरंग पावला. आषाढी वारीतून तब्बल 2,43 लाखांचं उत्पन्न. जळगावच्या 11 आगारातून पंढरपूरसाठी 1030 बस. कोल्हापूरच्या इचलकरंजीत पूरग्रस्त नागरिकांची मनपा कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करमणूक. पूरग्रस्तांच्या छावणीत जाऊन विरंगुळा व्हावा यासाठी गायली गाणी. संत सावतामाळींच्या भेटीसाठी विठ्ठलाच्या पादुकांचं अरणकडे प्रस्थान. भाविकांना सोयीसुविधा पुरवण्याची सावता परिषदेची मागणी. अहमदनगरच्या नेवासामध्ये माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. ज्ञानदेव आणि तुकारामाच्या जयघोषानं नेवासा नगरी दुमदुमली. नाशिकच्या सातपूर सिडको परिसरात भागवत सप्ताहाचा समारोप. समाप्तीच्या दिवशी पणत्या आणि दिव्यांची सजावट. सप्ताहाच्या समाप्तीला हजारो भाविकांची उपस्थिती.
सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावात हत्तींचा उच्छाद, हत्तींकडून शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोना बाधितांची संख्या 9 वर, बाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, कोरोना नियमांचं पालन करण्याचं मनपा आरोग्य विभागाचं आवाहन. सोलापूरच्या बार्शीतील आगळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था बिकट, आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती लागल्यानं रुग्णांच्या उपचाराचा प्रश्न उपस्थित, गर्भवती महिलांची हेळसांड. बीडमधील भागवत वस्तीवर सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांकडून महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास, 4 जणांना जबर मारहाण, घटनास्थळी पोलीस तैनात. आष्टी तालुक्यातल्या केरूळमधली घटना. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली 9,95,000चा गंडा, आयपीओच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचं दाखवलं होतं आमिष. धाराशिवमध्ये ब्लाऊज वेळेवर शिवला नाही म्हणून महिलेला 15,000 रुपयांचा दंड, धाराशिवच्या ग्राहक मंचचा दणका. तसंच राहिलेला ब्लाऊज मोफत शिवून देण्याची शिक्षाही सुनावली. अतिवृष्टीच्या मदतीत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा, बुलढाण्याच्या जळगाव जामोद तहसीलमधील धक्कादायक प्रकार, ठाकरे गटाची कारवाईची मागणी.